आणि तर राज्यातल्या सर्वसामान्य जनतेसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आणि ही बातमी आहे आरोग्य क्षेत्रातून आपल्या आरोग्यासंदर्भातली। सरकारी रुग्णालयांमधली मोफत उपचार आता बंद होणार आहेत। केस पेपर पासून ते शस्त्रक्रियेपर्यंत प्रत्येक गोष्टीला हे शुल्क आकारलं जाणार आहे। इतके दिवस हे सर्व उपचार मोफत होते, कमी दरामध्ये होत होते। आता मात्र सर्वच उपचारांसाठी शुल्क लागणार आहे। अगदी केस पेपर पासून ते वेगवेगळ्या आजारांच्या उपचारांसाठी आता शुल्क भरावं लागणार आहे। सरकारी रुग्णालयांमधल्या उपचारांचे दर आता त्यासाठी निश्चित केलेले आहेत। 2.5 वर्षांनंतर आरोग्य विभागानं आपला निर्णय बदलत यू टर्न घेतलेला आहे। त्यामुळे आता गोरगरीब जनतेची परवड होणार आहे। 2.5 वर्षांपूर्वी सुरू केलेल्या पूर्ण मोफत उपचार निर्णयापासून आरोग्य विभागानं आता हा यू टर्न घेतलेला आहे। त्यामुळे राज्यातल्या सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी पैसे मोजावे लागणार आहेत। प्राथमिक आरोग्य केंद्रापासून जिल्हा व महिला रुग्णालयापर्यंत नवे दर आता लागू असतील आणि त्यामुळे आता गोरगरीब जनतेची परवड होणार आहे। केस पेपरसाठी 5 रुपयांपासून ते सांधा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी 40,000 पर्यंतचं शुल्क आकारलं जाणार आहे। रुग्णालयामध्ये ॲडमिट केलं तर रुग्णाला दररोज 10 रुपये द्यावे लागणार आहेत। ॲम्ब्युलन्स सेवेसाठी प्रति किलोमीटर 5 रुपये आकारले जाणार आहेत आणि सरकारी रुग्णालयांमधल्या वैद्यकीय सेवेचं शुल्क हे कागदावर जरी कमी वाटत असलं तरी गोरगरीब जनतेची यामुळे मात्र परवड होणार हे निश्चित आहे। तर शासकीय रुग्णालयातल्या सेवांसाठीचे हे दर नेमके काय असतील ते एकदा आपण पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर शुल्काचे दर हे उपायांप्रमाणे असतील। केस पेपरसाठी 5 रुपये, रक्त तपासणी 15 रुपये, डोक्याचा सिटी स्कॅन 300 रुपये, मणका मान छातीचा सिटी स्कॅन 400 रुपये, लहान मोठ्या शस्त्रक्रिया 60 ते 160 रुपये, दुसरी प्रसूती 50 रुपये, MRI 1600 रुपये, AC रूम 150 रुपये। आता मोफत उपचार बंद आहेत आणि हे सेवा दर कसे आपण पाहतोय। नॉन एसी रूम मिळेल 75 रुपयांना, ICU असेल 100 रुपये दर, सांधा प्रत्यारोपण 40,000 रुपये आणि रुग्णवाहिका सेवा प्रति किलोमीटर 5 रुपये, तर हिमोडायलिसिस 150 रुपये। भीक मागा म्हणा, राज्यातील सरकारांना भीक मागायची पाळी आली आहे। मोदी साहेबांचे केंद्रातील सरकार आणि फडणवीसांच्या सरकारला रस्त्यावर यांची कटोरा घेऊन उभं राहिलं पाहिजेत आणि त्या कटोऱ्यामध्ये लोकांना सांगितलं पाहिजे की आमच्याकडे आता रुग्णांची सेवा करण्यासाठी पैसे नाही, तर देवाच्या नावाने ईश्वराच्या नावाने आमच्याकडे काही दान टाका, म्हणजे आम्हाला सरकार चालवता येईल आणि गरिबाची सेवा करता येईल, अशा प्रकारची भूमिका स्वीकारत